नमस्कार मित्रांनो. तर आज आपण शेतकऱ्यांसाठी खूप महत्त्वाचा नवीन शासन निर्णय जाणून घेणार आहोत. राज्य सरकारने 2025-26साठी 150 कोटी रुपयांचा निधी मंजूर केला आहे. तर हा निधी कोणासाठी आहे आणि तुम्हाला कसा फायदा होणार, चला सविस्तर जाणून घेऊया. तर महाराष्ट्र शासनाने राज्य पुरस्कृत कृषी यांत्रिकीकरण योजना अंतर्गत हा नवीन GR काढला आहे. या योजनेचा मुख्य उद्देश म्हणजे शेतकऱ्यांना आधुनिक शेती यंत्रे उपलब्ध करून देणे, शेती अधिक सोपी आणि कमी खर्चात करणे. नंतर निधीबाबत माहिती पाहूया. तर या योजनेसाठी 2025-26मध्ये एकूण 400 कोटी रुपयांचा निधी ठेवण्यात आला आहे. त्यापैकी आधीच 250 कोटी रुपये वितरित झाले होते आणि आता नवीन GRद्वारे उर्वरित 150 कोटी रुपये मंजूर करण्यात आले आहेत. म्हणजेच आता पूर्ण निधी उपलब्ध झाला आहे. तर शेतकऱ्यांना काय फायदा? तर या योजनेत शेतकऱ्यांना मिळणार शेती यंत्र खरेदीवर अनुदान, ट्रॅक्टर, अवजारे, मशिनरीसाठी मदत, बँकांच्या माध्यमातून यंत्रसामग्री उपलब्ध. यामुळे कामाचा वेग कमी होईल, उत्पादन वाढेल, खर्च कमी होईल. तर या योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्ज महाडीबीटी पोर्टलवरूनच करावा लागेल आणि महत्त्वाचे म्हणजे लाभार्थी निवड ऑनलाईन पद्धतीने होईल. अनुदान थेट आधार लिंक बँक खात्यात जमा होईल. नंतर महत्त्वाच्या अटी. तर सरकारने काही महत्त्वाच्या अटी दिल्या आहेत. फक्त निवड झालेल्या शेतकऱ्यांनाच लाभ, सर्व नियमांचे काटेकोर पालन आवश्यक आणि निधीचा योग्य वापर करणे बंधनकारक. तर मित्रांनो, विशेष लक्ष म्हणजे कोणासाठी फायदेशीर? तर या योजनेत विशेष लक्ष दिलं जाणार आहे महिला शेतकरी, अनुसूचित जाती म्हणजे SC, अनुसूचित जमाती म्हणजे ST, म्हणजेच या गटांना अधिक प्राधान्य मिळणार आहे. नंतर अंमलबजावणी कोण करणार? तर ही योजना राज्यस्तर कृषी आयुक्तालय पुणे आणि जिल्हास्तर जिल्हा कृषी अधिकारी या स्तरावर राबवली जाईल. तर मित्रांनो, हा GR शेतकऱ्यांसाठी खूप मोठा दिलासा आहे. 150 कोटींचा अतिरिक्त निधी म्हणजे जास्तीत जास्त शेतकऱ्यांना फायदा होणार. जर तुम्ही अजून अर्ज केला नसेल तर लगेच महाडीबीटीवर अर्ज करा. आणि जर तुम्हाला या GRची PDF हवी असेल तर डिस्क्रिप्शनमध्ये आपल्या टेलिग्राम चॅनेलची लिंक दिलेली आहे. तिथे जाऊन तुम्ही या GRची PDF घेऊ शकता. आणि हा व्हिडिओ उपयुक्त वाटला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि अशाच महत्त्वाच्या GR अपडेट्ससाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. तर मित्रांनो, भेटूया अशाच एका महत्त्वाच्या पुढच्या व्हिडिओमध्ये. जय हिंद, जय महाराष्ट्र.